नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी नेताय जाधव. आपण पाहतो 30 नोव्हेंबर रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लिक स्टॉर्म तयार झालं. ह्या सायक्लिक स्टॉर्मबद्दलचे अपडेट. सर्वप्रथम आपण आज दिवसभरात थंडीचा जर विचार केला, कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की आज राज्यामध्ये थंडीची लाट येण्याची दाट शक्यता आहे. तर त्याचप्रमाणे आज थंडी ही पाहायला मिळेल. काही भागामध्ये अतिशय जास्त प्रमाणात थंडी येते, म्हणजे त्या ठिकाणी हुडहुड भरणारी थंडी आपल्याला पाहायला मिळेल. सर्वप्रथम जर पाहिलं तर जेऊर या ठिकाणी जवळपास 6 डिग्री सेल्सिअस तापमान नोंद झाले. याचबरोबर अहिल्यानगरमध्ये 8.3 डिग्री सेल्सिअस. तसेच परभणीचा जर विचार केला, परभणीमध्येही 10 डिग्री सेल्सिअस. काही भागामध्ये त्याच्यापेक्षा कमी तापमानाची नोंद आपल्याला पाहायला मिळेल. याचबरोबर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला, पश्चिम महाराष्ट्रात जवळपास 12 ते 13 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर महाबळेश्वर वाई या भागाचा जर विचार केला तर 10 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं. याचबरोबर पुण्याचा विचार केला, पुण्यामध्ये काही भागामध्ये 9 डिग्री सेल्सिअस व काही भागामध्ये 13 ते 14 डिग्री सेल्सिअस आपल्याला तापमानाची नोंद झाली. याचबरोबर मुंबई शहराचा विचार जर केला, मुंबईमध्येही जवळपास 20च्या खालीच होतं, म्हणजे 16.5 ते 17.5 पर्यंत तापमान आज पाहायला मिळालं. याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला, विदर्भातील बहुतांश भागामध्ये 12 ते 13 डिग्री सेल्सिअस, काही भागामध्ये 10 डिग्री सेल्सिअस आपल्याला पाहायला मिळालं. याचबरोबर नांदेडचा उत्तर भाग असेल, तसंच यवतमाळचा दक्षिण भाग असेल, या भागामध्ये जवळपास 9.5 डिग्री सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद त्या ठिकाणी झाली. येणाऱ्या 24 तासामध्ये जर विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये थंडी थोडीशी कमी होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच बंगालच्या उपसागरामधून जो कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं, सायक्लोन स्टॉर्म तयार झाला, त्या सायक्लोन स्टॉर्मच्या प्रभावामुळे राज्यात थंडी ही कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणजे उष्णतेमध्ये हळूहळू वाढ होण्याची दाट शक्यता आहे. मात्र पुढच्या आठवड्यामध्ये जवळपास 3 ते 4 डिसेंबरला राज्यात परत एकदा अतिशय तीव्र स्वरूपाची थंडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपण लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं, उत्तर भारतामध्ये आज एक WD आलेला आहे. या WDमुळे उत्तर भारतातील बहुतांश जे भाग असतील या भागामध्ये बर्फवृष्टी आपल्याला पाहायला मिळणार. याचबरोबर उत्तरेकडून अजूनही सातत्याने सध्या वारे वाहत आहे. मात्र ज्यावेळेला हे सायक्लोन स्टॉर्म लँडफॉल होईल त्यावेळेला उत्तरेकडे वाऱ्याला थोडासा ब्रेक मिळेल 3 ते 4 दिवसाचा. त्याच्यानंतर राज्याचा जो दक्षिण भाग असेल, म्हणजे गोवा असेल, सिंधुदुर्ग असेल, याचबरोबर सांगलीचा दक्षिण भाग, कोल्हापूर हा भाग असेल, याचबरोबर गडचिरोली या भागामध्ये परवा पावसाचे संकेत आपल्याला पाहायला मिळतात. बंगालच्या उपसागरामध्ये जो सायक्लोनिक स्टॉर्म तयार झाला, सायक्लोन फेंगल, याबद्दलचा जर विचार जर केला, सायक्लोन फेंगल आज सायक्लोन स्टॉर्म त्याचं तयार झालं. याची सध्याची विंड स्पीड जर पाहिली, म्हणजे वाऱ्याचा वेग जर पाहिला 70 ते 80 किलोमीटर प्रति तास हे सध्या वारा आहे. याच्यामध्ये थोडीशी कमी येण्याची शक्यता आहे. ज्यावेळेला लँडफॉल होईल त्यावेळेला वाऱ्याचा वेग हा 50 ते 60 किलोमीटर प्रति तास एवढाच राहण्याची दाट शक्यता आहे. 30 तारखेच्या म्हणजेच उद्या दुपारपर्यंत हे सायक्लोन स्टॉर्म हा पाँडिचेरी या ठिकाणी लँडफॉल होईल. त्याच्यानंतर या भागाचा विचार जर केला, म्हणजे चेन्नईपासून ते मदुराईपर्यंत हा भाग असेल, या भागामध्ये अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस कालपासून त्या ठिकाणी पडत आहे. येणाऱ्या 24 तासामध्येही या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. काही भागामध्ये आपल्याला फ्लडही येण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर हे जे कमी दाब क्षेत्र हळूहळू पुढे सरकल्यानंतर, म्हणजे ज्या लँडफॉल होईल त्या पुढे सरकल्यानंतर जर अरबी समुद्रात जर गेलं तर त्यावेळेला अरबी समुद्रामधील ही पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याची वातावरणामध्ये बदल होतील. त्या ठिकाणी पावसाचे व कमी दाबाचे संकेत आहेत. मात्र तुर्तास तर जर लँडफॉल झाल्यानंतर त्याचा विंड स्पीड कमी येणार आहे. त्यावेळेला मात्र कर्नाटकचा दक्षिण भाग असेल, कोझिकोडे, कोइंबतूर, पलक्कड, त्रिसूर, बेंगलोर ह्या भागामध्येही मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राज्याचा जर विचार केला, 1 डिसेंबरला राज्यामध्ये जो दक्षिण भाग असेल, कोल्हापूरचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर कोकणाचा दक्षिण भाग असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल व गडचिरोलीच्या काही भागामध्ये आपल्याला अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे. कारण की उत्तरेकडून जो वाऱ्याचा जो प्रभाव असेल तो काही अंशी थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात तापमानामध्ये पण वाढ होईल व राज्यात दक्षिण भाग असेल त्या दक्षिण भागामध्ये पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.